नमस्कार. आज आपल्याला बनवायची वालाची भाजी. म्हणजे हे मोड आलेले वाल आहेत. हे बघा, मला बऱ्याच कमेंट आल्या की तुम्ही वालाची भाजी दाखवा, किंवा याला डाळिंब्या बोलतात किंवा वालाचं भिरडं पण बोलतात. असं प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार प्रत्येकजण बोलतो. तर हे वाल मी म्हणजे जवळजवळ 10 ते 12 तास चांगले, याला जास्त वेळ लागतो, मूग मटकीसारखं नाही. हे 12 तास भिजायला लागतात, जवळजवळ 11 ते 12 तास, कारण ते मोठे मोठे असतात म्हणून. आणि मग त्यानंतर ते पाण्यातून काढून मी ह्या टोपलीत ठेवले. मग त्याला असे छान मोड आलेत, हे बघा. आणि हे मग मोड आल्यावर हे असे पाण्यात ठेवायचे अर्धा तास. आणि हे बघा, हे असे सोलायचे आणि ही साल फेकून द्यायची. म्हणजे असे छान मोड येतात आणि घरचे घरी मस्त आपले वाल होतात हे मोडाचे. आणि पाण्यात घातल्यावर हे बघा एकदम फटाफट सोलतात. हे पाण्यात नाही घातलं तर ते सुक्के सोलले जात नाही. हे बघा, हे असे मी तुम्हाला सगळे सोलून दाखवते. हे मी 1/2 किलो वाल भिजत घातलेले. आणि हे पाणी काढून टाकून हे बघा, ही साल अशी ही फेकून द्यायची. हे बघा, इथे सगळे वाल हे सोलून झालेले आहेत. असे दोन्ही हाताने असे 2-2 सोलले ना की पटापट वाल होतात. आणि वालामध्ये 2 प्रकार असतात, कडवे वाल आणि गोडे वाल. तर हे माझे गोडे वाल आहेत. कडवे वाल कोणी खात नाहीत माझ्याकडे, गोडे वाल आम्ही खातो. तर मी हे गोडे वाल घेतलेले आणि त्याला एवढेच मोड आणायचे. जास्त मोड आणले तर ती भाजी कडू लागण्याची शक्यता असते. तर मोड ह्याच प्रमाणात आणायचे. हे बघा, जास्त लांब मोड नाही आले पाहिजे भाजीला किंवा मटकीला, मुगाला, असे एवढ्या साईजमध्येच पाहिजे मोड. त्याकरता मी हे 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. म्हणजे आपला डाळीचा चमचा. मला सगळेजण म्हणतात तुमचं मेजरमेंट बरोबर वाटत नाही. हे बघा, हा वरणाचा चमचा आहे. हा मी 2 चमचे घेतलेले आहे. हे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. हे 3/4 म्हणजे पाऊण टेबलस्पून मीठ आहे. मी 1/2 चमचा हिंग घेणार आहे. हे जिरे घेतले मी अर्धा टीस्पून, कारण जिऱ्याची पावडर पण घेतलेली आहे. हा कच्चा मसाला वाटण. याची लिंक तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेलच. हा मी कांदा फोडणीकरता घेतला आहे. आणि 8-10 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. याला फोडणी द्यायची आपल्याला. आणि हे सुके मसालेत. तर याला मी हा काळा किंवा गरम मसाला कमी घालते आणि लाल मसाला जास्त घालते, कारण हे वाल गोडे असल्यामुळे भाजी थोडी तिखट झाली पाहिजे. तर हा अर्धा टेबलस्पून काळा मसाला आणि हा 1 टेबलस्पून लाल मसाला आहे. हा बघा, हा 1 टेबलस्पून लाल मसाला आहे आणि अर्धा टेबलस्पून काळा मसाला आहे. ही अर्धा टेबलस्पून हळद आहे. जिऱ्याची पावडर पण मी 1 टेबलस्पून घेतलेली आहे. आणि धण्याची पावडर 1 टेबलस्पून घेतली आहे. आणि जिऱ्याची पावडर अर्धा टेबलस्पून घेतलेली आहे. आता आपण भाजीला फोडणी करून घेऊया. मी पाणी घेतलं आहे. हे अर्धा लिटर पाणी आहे, पण आपल्याला लागेल त्या प्रमाणात आपण पाणी घालणार आहोत. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. इथे मी पातेलं ठेवलं आहे. आपल्याला ही भाजी पातेल्यात करायची आहे. त्यात आपल्याला हे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम होऊ द्यायचं आहे. मग आपल्याला जिरे घालायचे आहेत. आणि ते वाल 12 तास भिजत घातल्यावर असे टोपलीत काढून घ्यायचे. आणि मग टोपलीत 1 रात्र आणि 1 दुपारपर्यंत, असं म्हणजे 1.5 दिवस लागतो मोड यायला. साधारण 17 ते 18 तास लागतात वालाला मोड यायला. मटकी मुगाला एका रात्रभरात मोड येतात. तर तसे मी हे मोड काढून घेतलेले आहेत. आता आपण याच्यात जिरे घालूया. जिरे फुलू द्यायचे तेलात.
जिरे जास्त काळे नाही होऊ द्यायचे, नाही तर मग ते कडू लागण्याची शक्यता असते. गॅस मध्यम केला आहे मी. हे बघा जिरे आपले फुलले आहेत. आता यात घालूया कढीपत्ता आणि कांदा. आणि कांदा लाल होईपर्यंत छान परतून घेऊया. याच्यात साधारण 2 मिनटं लागतील कांदा परतायला. ही भाजी कुकरमध्ये शिजवून घेतली तरी चालते. कुकरमध्ये 1 शिट्टी होते. 1 शिट्टीत ही भाजी होते. पातेल्यात 7 ते 8 मिनटं शिजायला लागतात. आता आपण हा कांदा छान लाल करून घेऊया. हे बघा कांदा छान परतून झालाय 2 मिनटं. आता आपण त्यात हिंग घालूया. हा बघा पाव टेबलस्पून हिंग. आता यात आपल्याला घालायचं आहे कच्चा मसाला वाटण. हे तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर त्याची लिंक मिळेलच. आणि धना जिरा पावडर त्याची पण लिंक मिळेल, ती तुम्ही बघू शकतात कशी बनवायची. कच्चा मसाला आणि धना जिरा पावडर. हा मसाला आपल्याला 1 मिनिटभर तेलात छान परतवायचा आहे. हे बघा मसाल्याचा एकदम छान वास सुटला. एकदम मस्त आलं लसूण कोथिंबीर कांदा टोमॅटो खोबरं छान परतून झालंय. छान वास सुटलाय. आता याच्यात आपल्याला हे सगळे सुके मसाले घालून घ्यायचे. हे पण छान असे अर्धा मिनिट परतायचे आहेत सुके मसाले. बघा मस्त सगळ्या मसाल्यांचा तेलात मस्त रंग उतरलाय. वास पण सुटलाय. असे वास येईपर्यंत छान परतून घ्यायचे. बघा हे परतून झालेले अर्धा मिनिट. आता आपल्याला याच्यात वाल घालायचे आहेत. हे मोड आलेले हे बघा. हे धुवून घेतलेले आहेत वाल. आणि आता आपल्याला जेवढी पातळ पाहिजे त्या याच्यानुसार पाणी घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि हे किती घट्ट आपल्याला पाहिजे त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे. आता हे बघा शिजायला पाणी लागणार म्हणून मी आणखी पाणी घालणार आहे. 2 ग्लास पाणी मी ह्या वालाला घातलेलं आहे. बघा मस्त रंग आलाय. आता याच्यावर मी झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं शिजवून घेणार आहे. भाजीला उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर गॅस बारीक करायचा आहे. असं बघायचं आपण मधून उकळी आली की नाही. ते बघा उकळी यायला सुरुवात झाली आहे. आता मी गॅस बारीक करते. आणि पुन्हा झाकण ठेवते. हे बघा मस्त उकळी यायला सुरुवात झाली. एकदम छान वास सुटलाय भाजीचा. हे बघा इथे आपण बघूया 10 मिनटं झालेली आपली भाजी शिजली की नाही ते.
हे बघा, आपण झाकण उघडून बघूया. मस्त भाजीचा वास सुटलेला आहे. हे बघा, आपले छान वाल असे शिजलेत. हे बघा, आता झाकण बंद करून मी तुम्हाला सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवते. गॅस बंद करायचा आहे. 10 मिनटं लागलेले आहेत आपल्याला वाल शिजायला. गॅस बंद करते मी. बघा किती छान भाजीचा रंग आलेला आहे आपल्या. आता मी ही बाउलमध्ये काढून घेते. हे बघा, हे बघा, आपली वालाची भाजी इथे एकदम छान झाली आहे. किंवा वालाचं भिरडं खूप छान झालं आहे. तुम्ही नक्की करून बघा. हे तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर, नाचणीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, कुठल्याही प्रकारची भाकरी किंवा चपाती किंवा भात कशाबरोबरही खाऊ शकतात. खूप छान लागते. नक्की करून पहा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. धन्यवाद.